मैत्रिणींनो नमस्कार. आपण आज पाहणार आहोत नाना काय गोंधळ घालणार आहेत आणि त्यावर ऐश्वर्या काय रिॲक्ट होणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. घरोघरी मातीच्या चुली. नाना हॉलमध्ये जमलेल्या सगळ्यांना म्हणतात, मी तुम्हाला निक्षून सांगतो की हे लग्न मला मान्य नाहीये आणि मी जिवंत असेपर्यंत हे लग्न मी होऊ देणार नाही. नाना तिथल्या मेहंदीच्या थाळ्या उचलतात आणि दणादणा फेकून देतात. ऐश्वर्या रागाने त्यांच्याकडे पाहत असते आणि इकडे इन्स्पेक्टर पवार आणि सौमित्र तिथल्या एक साक्षीदाराला विचारतात, काय रे तू काय बघितलं सांग आम्हाला. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, हो साहेब मी बघितलं त्याला, त्याने एक हॅट घातला होता काळा आणि काळाच मास्क लावलेला होता. तो माणूस म्हणतो, अचानक ब्रेकचा आवाज आला, मला वाटलं ऍक्सिडेंट झाला की काय, म्हणून मी हातातली कामं तिथे सोडून आलो. सौमित्र विचारतो, आणखी काय बघितलं तुम्ही. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, त्या माणसाचं आजूबाजूला लक्षच नव्हतं, तो माणूस नुसता पळत होता आणि अचानक येऊन मला धडकला आणि तो पडला. त्याच्या हातामध्ये खिळा लागल्याने त्याच्या हातातून रक्त निघत होतं. तो माणूस पुढे म्हणतो, त्याच्या हातातून जेव्हा रक्त निघालं ना त्याच्या तोंडातून एक विचित्र आवाज आला, मशीनचा आवाज येतो ना तसा. आणि हे दोघं आश्चर्यचकित होऊन म्हणतात, काय. सौमित्र म्हणतो, पण हे कसं शक्य आहे. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, हो साहेब मी स्वतः बघितलंय, त्याच्या हातून रक्त निघत होतं. त्यानंतर तो माणूस रिक्षात बसून निघून गेला. पवार विचारतात, त्या रिक्षाचा नंबर बघितला का तुम्ही. पवार म्हणतात, रिक्षाचा जर नंबर भेटला तर आपल्याला कळेल की तो माणूस नेमका कुठं उतरला. आणि त्यावर तो माणूस म्हणतो, नाही साहेब रिक्षाचा नंबर तर मी नाही बघितला. तो पुढे म्हणतो, त्याच्या हाताला लागलं होतं हे मात्र नक्की, त्या मशीन सारख्या आवाजानं हे मात्र माझ्या लक्षात राहिलं. सौमित्र विचारतो, आणखी काय बघितलं का, म्हणजे एखादी खून टॅटू असं काही. त्यावर तो माणूस म्हणतो, नाही साहेब हे सगळं इतकं पटापट झालं ना की मला ते दुसरं काय बघायला वेळच मिळाला नाही. त्यावर पवार म्हणतात, गरज लागली तर आम्ही बोलू तुम्हाला. आणि तो हात जोडतो आणि म्हणतो, ठीक आहे साहेब येतो मी. अरे बापरे, आशीर्वाद बंगल्यामध्ये हे काय घडतंय. नानाच्या हाताला पण त्याच जागी जखम झालेली आहे. आणि आई म्हणते, अहो केवढी चिडला तुम्ही, किती जखम झाली ही. आणि त्यावर नाना म्हणतात, लागू दे, जी जखम होती ती काही कमी होती. नाना पुढे म्हणतात, अशात ना आपल्या घरात सगळं चिघळतच चाललंय. नाना म्हणतात, ह्या जखमा तरी सहन करण्याच्या सारख्या आहेत, पण तुम्ही ज्या जखमा देताय ना, ठरवून जखमा देताय त्या सहन करण्याच्या पलीकडच्या आहेत. त्यावर सुमित्रा आई म्हणते, पाहिजे असेल तर पाया पडते, पण असं जिवारी लागेल असं नका ना बोलू. आणि त्यावर नाना म्हणतात, तुमचं हे असं वागणं माझ्या किती जिवारी लागलं असेल. ती ऐश्वर्या ऋषिकेशी लग्न करते, आपण त्यांच्यावर अक्षता टाकायच्या आणि ऋषिकेश जानकीच्या संसारावर तुळशीपत्र ठेवायचं. मी काहीच दिवस घरामध्ये नाहीये तर वाट लावली तुम्ही सगळ्यांनी घराची. ती ऐश्वर्या समाजाचा आपला काही विचारच करत नाही, मग काय आपणही तिच्या मागे मेंढरासारखं धावायचं का. नाना पुढे म्हणतात, अगं एक लक्षात घे, सारंग आपल्या पोटचा पोरगा होता, त्याचा विचार ती ऐश्वर्याने नाही केला तर आपल्याला करावाच लागेल ना. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, अहो सारंगचा तर विचार करून करतायत ना आपण. नाना पुढे म्हणतात, असल्या फालतू विचारामध्ये तुम्ही सारंगचा कसा काय विचार करताय सांग बरं. आणि त्यावर आई सांगत असते की आपला सारंग जिवंत आहे असं म्हणणार तोच तिकडून म्हातारी येते. बरं झालं मैत्रिणीनं आईनं आवाज काही काढला नाही तोंडातून, नाही तर काय नव्हतं खरं. म्हातारी म्हणते, थांब सुमित्रा. ती मध्ये येते आणि म्हणते, मी समजावून सांगते. आणि ती म्हणते, आपल्या सारंगचा अंश त्या ऐश्वर्याच्या पोटात वाढतोय. म्हातारी म्हणते, जर ऐश्वर्याचं लग्न ऋषिकेश बरोबर झालं नाही तर ती या घरातून निघून जाईल आणि त्या बाळाला सुद्धा जन्म देणार नाही आणि दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून मोकळी होईल. हे पटतंय का तुम्हाला. आणि त्यावर नाना म्हणतात, हे कोणी सांगितलं तुम्हाला. त्या ऐश्वर्याने, तिच्या या धमकीला घाबरलाय होय तुम्ही. म्हातारी म्हणते, तुम्हाला आमचं ऐकूनच घ्यायचं नाहीये का. आणि नाना म्हणतात, मला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नाही. नाना म्हणतात, त्या मूर्ख मुलीच्या अशा फुटकळ धमक्याला घाबरून जर आपण असं करणार असेल ना तर ते योग्य नाहीये. म्हातारी म्हणते, मग करायचं काय तुम्हीच सांगा. सारंगचा अंश तिच्या पोटात वाढत असताना तिला बाहेर जाऊ द्यायची. म्हातारी पुढे म्हणते, तिचं जर लग्न झालं तर ती या घरात राहील, त्यानिमित्ताने सारंगचा अंश या घरात वाढेल, सारंगच्या बाळाच्या रूपामध्ये आपल्याला सारंग दिसेल. म्हातारी म्हणते, आता तरी तुम्हाला समजतंय का मी काय म्हणते ते. आणि त्यावर नाना म्हणतात, मला कोणी काही समजू नका, जा तुम्ही इथून. आणि त्यावर सुमित्रा आई म्हणते, ते सगळं बाजूला ठेवा, चला तुमच्या हाताला खूप लागलंय, मी तुम्हाला मलम लावून देते. नाना काय ऐकायला तयार नाही. ते परत म्हणतात, मी तुम्हाला अजून एकदा सांगतोय की मी ऋषिकेश आणि जानकीचा संसार मोडून त्या लग्नाला परवानगी देणार नाही. आणि इकडे हॉलमध्ये रागामध्ये ऐश्वर्या ऋषिकेशकडे जाते, त्याचा हात पकडते आणि म्हणते, माझ्यासोबत रूममध्ये चला. आणि तितक्याच रागात ऋषिकेश हाताला झटका देतो आणि म्हणतो, हात सोड माझा. ऐश्वर्या म्हणते, जानकीची आई जिवंत हवी आहे ना असं म्हणते आणि तिथून पुढे जाते. ऐश्वर्या ऋषिकेशच्या रूममध्ये जाते. ऋषिकेश त्याच्या मागून येतो. लगेच ऐश्वर्या दरवाजा लावून घेते. ऋषिकेश विचारतो, ऐश्वर्या काय प्रकार आहे हा, मी काय करायचं काय नाही करायचं हे सांगणारी तू कोण आहेस ग. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, मी तुमची होणारी बायको, कळलं ना. ऐश्वर्या म्हणते, माझ्यावर आवाज चढून वाटेल ते बोलायचं नाही, समजलं ना तुम्हाला. तुमच्या वडिलांनी सगळ्यासमोर माझी लाज काढली, मी काय रस्त्यावर पडले का. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, एवढीच तुला लाज वाटते ना तर वागणं बदल तुझं, सुधरव जरा स्वतःला.
पण नाही, ते सगळं सोडून तुला नको त्या गोष्टी करायला पाहिजेत, हो ना? आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते नको ते करत नाहीये मी, मला जे हवं असतं ना तेच मी करते आणि ते मी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळवते. ऐश्वर्या ऋषिकेशला अशा चुटक्या वाजून दाखवते आणि म्हणते की आता मी तुम्हाला दाखवणारच आहे की मी ते कसं मिळवणार आहे. आणि ऋषिकेश म्हणतो हो, मग हे सगळं तू नानाच्या पुढं बोलायला पाहिजे होतंस, पण नाही, त्यावेळेस तू रडायची ॲक्टिंग केलीस. ऋषिकेश म्हणतो तुझ्या तोंडाची हवा जरा बंद कर, दरवेळेस तुझा राग सहन करून घेणार नाही मी. आणि ऐश्वर्या म्हणते तुम्हाला सहन करावा लागेल तुम्हाला सहन, कारण दुसरा पर्याय नाही आहे तुमच्याकडे. ऐश्वर्या पुढे म्हणते मी जर आत्ता या क्षणी ठरवलं ना तर आत्ता या क्षणाला मी तुमच्या लाडक्या जानकीच्या आईचा खेळ संपवू शकते, असं म्हणते. आणि ऋषिकेशला खूप राग येतो, तो तिच्यावर हात उचलतो आणि म्हणतो ए, आणि तेवढ्याच जोरात ऐश्वर्या पण चिरकते. ऋषिकेश रागे बेडशीट फेकून देतो आणि म्हणतो जबरदस्ती पडलीस तू माझ्या गळ्यामध्ये, तुझ्यावर कसलाच परिणाम होत नाही. आणि ऐश्वर्या त्याला धक्का देत म्हणते नाही होत. ऋषिकेश म्हणतो तू जे हे पाप करतेस ना त्याचं एक ना एक दिवस तुला फळ नक्की भोगावं लागेल, हे लक्षात ठेव. ऐश्वर्या म्हणते तुम्ही लोक कितीही माझ्या विरोधात जा, काही करा, मी भोगणार नाहीये, मी उपभोगणार आहे. या घरामध्ये राहून हे सुख उपभोगणार आहे. आणि तुम्हाला चिंताच जर करायची आहे ना ती माझी नका करू, तुमच्या लाडक्या जानकीची चिंता करा, कारण त्या जानकीने आजवर माझ्या वाटेमध्ये कडवटपणा आणि काटेच फिरलेत. पण आत्ता इथून पुढे मी तिच्या आयुष्यामध्ये दुःखाची लाट आणणार, कळलं ना? ऐश्वर्या पुढे म्हणते हे जर लग्न नाही झालं ना तर तुमच्या लाडक्या जानकीची आई वाचणार नाही, ही काळ्या दगडावरली पांढरी रेष आहे. ऐश्वर्या पुढे म्हणते जाऊन समजावा तुमच्या बापाला. आणि ऋषिकेशला खूप राग येतो, तो जोरात म्हणतो ऐश्वर्या, आणि तरी ती बोलतच असते तुमच्या बापाला जाऊन समजावा, कन्व्हिन्स करा, काही झालं तरी हे लग्न होणार म्हणजे होणार आणि ही जबाबदारी तुमची आहे, कळलं? ती तिथून जाणार. तोच ऋषिकेश म्हणतो हे लग्न तुला हवंय, बाकी कोणालाही नाही. जर तुला हे लग्न करायचंय ना तर तुझं तू नानांना कन्व्हिन्स कर. त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्हाला तुमच्या एक्स बायकोची काही चिंताच नाहीये, नाहीतर आताही तुम्हाला पुढे बोलायची हिंमतच नसती झाली. ऐश्वर्या परत एकदा म्हणते हे जर लग्न नाही झालं तर जानकीची आई वाचणार नाही, संपवून टाकेल मी तिला. असं म्हणून ती बाहेर जायला निघते. दरवाजा उघडते, तो जानकी दरवाजावर असते आणि जानकीला म्हणते काय ग, चोरून बोलणं ऐकतेस, माझी सवय लागली वाटतं. हरकत नाही, जा तुझ्या एक्स नवऱ्याशी जाऊन बोल जा. तरीही जानकी गप्पच असते. जानकी मध्ये येते आणि ऋषिकेशला म्हणते काय बोलली ऐश्वर्या? ऋषिकेश सांगतो धमकी दिली तिने मला. ऋषिकेश म्हणतो मी जर तिच्याशी लग्न नाही केलं तर ती तुझ्या आईला मारून टाकेल अशी धमकी दिली आहे. आणि त्यावर जानकी म्हणते या ऐश्वर्याच्या धमक्या आणि माज जरा जास्तच वाढत चाललाय, फक्त योग्य वेळ येऊ दे, नाही तिचा माज आणि धमक्या उतरवल्यानं तर नावाची जानकी नाही. ऋषिकेश म्हणतो जोपर्यंत तुझी आई तिच्या ताब्यात आहे तोपर्यंत आपण काही करू शकत नाही. ऋषिकेश म्हणतो तिने मला नानांना कन्व्हिन्स करायला सांगितले. आणि त्यावर जानकी म्हणते कसं बोलायचं नानांना, कसं समजवणार नानांना, ऑलरेडी ते खूप दुखावले गेलेत, आपल्यामुळे सगळ्यांनाच खूप दुःख झालंय, खूप मनस्ताप झालाय, तुम्हाला वाटतंय नाना ऐकून घेतील? नाही ऋषिकेश. जानकी पुढे म्हणते आपण हे नाटक थांबूया, इथंच थांबूया, सगळं संपून टाकूया, हे सगळं हा प्लॅन माझा होता ना. प्रेक्षक हो, मला तर वाटतंय ना नानाच ते ब्लॅक मार्क्सवाला माणूस आहेत. कामुडकीनं जिथं त्या माणसाला खिळा लागला होता ना तिथेच नानांनाही खिळा लागलाय आणि आवाजही थोडा तसाच आहे. जानकी म्हणते रागाच्या भारात तुम्हाला जर नाना काही बोलले तर. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो बोलू दे काय बोलायचंय ते, हा प्लॅन आता आपल्याला इथं संपवता येणार नाही, कारण जर आपण हा प्लॅन संपवला ना तर तिकडे तुझ्या आईचं आयुष्य संपेल. ऋषिकेश जानकीला शांत करतो आणि मेहंदीचा कोन घेतो, तिचा हात हातामध्ये घेतो. जानकी विचारते हे काय करताय? त्यावर ऋषिकेश म्हणतो माझं जिच्यावर सगळ्यात जास्त प्रेम आहे तिच्या हातावर मेहंदी काढतोय. ऋषिकेश पुढे म्हणतो माझी खात्री आहे मी काढलेली मेहंदी सगळ्यात जास्त रंगणार. हे ऐकून जानकीचे डोळे भरून येतात. ऋषिकेश मेहंदीच्या कोनाने जानकीच्या हातावर ऋषिकेश असं नाव टाकतो आणि म्हणतो जमले. जानकी हाताचा वास घेते, म्हणजे मेहंदीचा वास घेते आणि म्हणते खूप छान. ऋषिकेश जानकीला म्हणतो हिम्मत हारू नकोस, तुला माहिती आहे ना हारणं सोपं आहे. पुढचं वाक्य जानकी कंप्लीट करते, म्हणते लढत राहणं गरजेचं आहे. जानकी रडत म्हणते हात नाही छोडणार. ऋषिकेश त्याचं वाक्य कंप्लीट करतो, साथ नाही छोडणार असं म्हणते आणि ऋषिकेशच्या गळ्याला पडून रडते. आणि इकडे मायाने काढलेलं जानकीचं चित्र लताबाई बघत असते. तितक्यामध्ये तो माणूस सामान घेऊन येतो आणि म्हणतो हे घ्या तुमच्या जगण्याची सोय. त्याचा आवाज ऐकून लताबाई जानकीचं चित्र लपवण्याचा प्रयत्न करत असते. तो माणूस सामानाची पिशवी खाली टेकवतो आणि लताबाईची नजर त्याच्या हातावर जाते आणि ह्याला पण नेमकं त्याच जागेवर लागलेलं असतं. आता हा मास्कवाला माणूस कोण आहे हे जरा कन्फ्युजन मध्येच आहे. आणि लताबाई म्हणते तुमच्या हाताला काय लागले? तो म्हणतो तुम्हाला काय करायचंय? आणि लताबाई म्हणते काळजी वाटली ना म्हणून विचारलं. मित्रांनो मला तर वाटतंय ना जे आपल्या ह्या जानकीच्या आईकडे आलाय ना म्हणजे लताबाईकडे तोच माणूस ब्लॅक मार्क्स वाला आहे. कारण की नाना जर असता
नाना जर असते तर त्यांना तेवढं तर तसा त्यांचा आवाज नाही आहे, पण असे वेगळे आवाज करू शकतात म्हणून पण मला थोडं कन्फ्युजन झालं. तो माणूस म्हणतो, मी म्हणलं तुम्हाला माझी काळजी करा, तुमची स्वतःची काळजी असू द्या. तो माणूस म्हणतो, आणि जर काही लागलं तर त्या चिठ्ठीवर लिहा आणि खिडकीतून बाहेर टाकून द्या. आता मात्र त्याची नजर जानकीच्या लपवलेल्या त्या कागदावर जाते आणि तो म्हणतो, हे काय आहे? आणि तो पाहतो, म्हणतो, ही वही तुम्हाला मी सामानाची लिस्ट द्यायला केलेली आहे, चित्र काढायला नाही, समजलं? असं म्हणतो आणि तो फाडून फेकतो. दुसऱ्यांदा जर मला असे चित्र दिसले ना तर हे सामान सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. लता म्हणते, माझ्या मुलीचं चित्र होते, मला तिची आठवण येत होती म्हणून मी मायाला काढायला सांगितलं. आणि तो माणूस म्हणतो, वस्तू ज्या कामासाठी दिल्यात ना त्याच कामासाठी वापरायच्या, जास्त फालतूपणा करायचा नाही. लताबाई चित्र फाडलं म्हणून रडत असते. जानकीची आठवण येते म्हणून लताबाई रडत असते. आणि इकडे नानाच्या रूममध्ये जानकी ऋषिकेश नानाकडे येतात आणि जानकी म्हणते, नाना. आणि नाना रागात म्हणतात, मला नाना म्हणायचा अधिकार आहे असं वाटतंय तुला? नाना रक्ताळलेला हात धरून बसलेले असतात. जानकी म्हणते, नाना आमचं एकदा म्हणणं काय ते ऐकून घ्या. त्यावर नाना म्हणतात, तुम्ही काय करताय ना हे त्याचं भान सुद्धा नाहीये तुम्हाला. जानकी म्हणते, तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय, आम्हाला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. नाना म्हणतात, त्या ऐश्वर्याच्या बाळाला हक्काचं घर मिळावं, बाप मिळावा म्हणून तू हा त्याग करायला निघालीस. नाना म्हणतात, तू जे करायला निघालीस ना त्याला मूर्खपणा म्हणतात, त्याग नाही. तू तुझा नवरा द्यायला निघालीस, पण उद्या लोक काय म्हणतील याचा विचार केलास का? शेण घालतील आमच्या तोंडात. नाना म्हणतात, अगं जरा सरळ विचार कर, ज्याला तू नवरा म्हणून आजवर वावरत होतीस, आता उद्या त्याचं लग्न झाल्यावर तू धीर म्हणणार त्याला धीर म्हणताना आनंद होईल तुला? नात्यांची सरमिसळ करणारी माणसं मी आजवर पाहिली आहेत, पण नात्यांची भेसळ करणारी माणसं आजच बघतोय. नाना म्हणतात, अगं मला वाटायचं या घरात सगळे चुकतील, पण माझी जानकी कधीच चुकायची नाही, पण तुझ्या बाबतीत मी अंदाज बांधायला चुकलो. नानाचं बोलणं ऐकून जानकी रडत असते. ऋषिकेश नानाला म्हणतो, अहो नाना ऐका ना, असं नका बोलू, त्रास होतोय आम्हाला. नाना म्हणतात, खरंच त्रास होतोय? अरे पण मी जे काही बाहेर बघितलं त्याचा माझ्या मनावर काय परिणाम झाला याचा विचार केलाय का कुणी? जानकी म्हणते, आम्ही तुम्हाला सगळं विश्वासात घेऊन सांगणारच होतो, पण. आणि त्यावर नाना म्हणतात, पण कुठं माशी शिंकली आणि तुम्ही माझी यायची वाट सुद्धा नाही पाहिली? नाना पुढे म्हणतात, गोष्टी फक्त लग्न ठरवण्यापुरत्या गेल्या नाही तर मेहंदीपर्यंत गेल्या. नाना ऋषिकेशला म्हणतात, अरे बोल ना काहीतरी, सांग काहीतरी. त्यावर आई म्हणते, अहो चिडू नका, पोरं घाबरून तुम्हाला काही सांगणार पण नाहीत. नाना म्हणतात, काय घाबरतायत मला? अगं यांच्या मनामध्ये थोडी जरी भीती असते ना तर हे मला अशी वागलीच नसते आणि गोष्टी या थरापर्यंत गेल्याच नसते. आई म्हणते, थोडं ऐकून तरी घ्या ना. आणि त्यावर नाना रागात म्हणतात, मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये, तुम्ही निघा, खोलीच्या बाहेर निघा सगळेजण, मला एकट्याला राहू द्या. नाना म्हणतात, सुमित्रा अगं तू पण जा, तूही थांबू नकोस. तरीही जानकी नानाशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि नाना तिला इशारा करून म्हणतात, जा जा. आणि ऋषिकेश जानकीला बाहेर घेऊन येतो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, ऐश्वर्या हाताला मेहंदी लावून म्हणत असते की आता मला पाहायचंच आहे. ऋषिकेश नानांना कसं कन्व्हिन्स करणार? नाना आईला म्हणतात, काही झालं तरी हे लग्न होणार नाही, मीच या माळा तोडून टाकतो. आणि ते माळा तोडायला जातात. त्यावर ऋषिकेश वरून येतो आणि म्हणतो, तुम्ही या माळा तोडू शकत नाहीत नाना. ऋषिकेश पुढे म्हणतो, काही झालं तरी हे लग्न होणारच आहे. आणि त्यावर नाना म्हणतात, ठीक आहे, तुला हे लग्न करायचंय ना कर, मग मी या घरामध्ये राहणार नाही असं म्हणतात आणि नाना दाराच्या बाहेर निघून जातात. मैत्रिणी, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मला नक्की सांगा. आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा, कारण की जेव्हा आम्ही व्हिडिओ टाकन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन नक्की मिळावी. बाय बाय, टेक केअर, भेटू उद्याच्या भागात.